सचिन दादा पुढे आले की अशी एनर्जी येते, कोणतेही काम असो काही असो ते तडीस कसं लावायचं हे कळते. की नळ जोडणीचं जे प्रकरण चालू होतं त्यावेळेस अक्षरशः माझ्यामध्ये तर हा माणूस 15 दिवस जेवला नसन, झोपला नसन, काही नसन, कोणी दखल घेत नव्हतं. फक्त परभणीमध्ये 15 लाख माणसामधून फक्त एकटा माणूस लढत होता. आणि त्या लढ्याला यश आल्याच्या नंतर मी लांबूनच बघायलो, दादा पत्रकार सरते आणि हे काय निरोप आला आणि काय आला. सचिनदानं जे दादाच्या गळ्याला हात घातले आणि जे रडायला लागले, म्हटलं एवढा माणूस आहे की ह्या गोष्टी म्हणजे काही नगरसेवक बघा म्हणलं तर गाडीच्या खाली उतरण झाले. त्यांना हा नगरसेवक फक्त आपल्यावर ज्या माणसानं विश्वास ठेवलाय, पण एकाच नाही ना, एका वार्ड पुरतेच नाहीत ना, ते पूर्ण परभणीचं पालकत्व तत्व घेतल्याच्या नंतर त्या माणसाला कसं राहावं लागते आणि ते माणसाच्या हृदयामध्ये आणि त्या माणसाची काय हे असते उमेद ती त्यावेळेस कळतीये सगळ्या गोष्टी. आणि यानंतर पण मी असं म्हणतो सरला की ज्या काय कोणत्या वेळेस आम्ही तर दादा झालं, मी झालं, आम्ही ज्या गोष्टी येत्या आम्ही तर सचिन दादाच्या सोबत नसतो, पण बाहेरून सगळ्यात मोठा जे पहिले शिवाजी महाराजांच्या सोबत जे मावळे होते ते तलवारी घेऊन बाहेर पडायचे, पण दादा आम्ही आणि पाणी वीज बचत गट हे सचिन दादाचे विचार परभणीची प्रगती आणि त्यांच्या वार्डची प्रगती हे ते कसे आखायले हे सांगण्यामध्ये प्रचार करत असतो. आणि यानंतरही दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.